युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम जाणवतोय। त्यामुळे पीएनजी वापरा अन्यथा एलपीजी बंद। केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल आदेश जारी आहे। इस्रायल, अमेरिका, इराण युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा धोरणात्मक बदल करण्याचा निर्णय घेतलाय। आता एलपीजी ऐवजी पीएनजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाणार आहे। जिथं जिथं पाईपद्वारे नैसर्गिक वायू पीएनजी उपलब्ध असेल तिथं घरांमध्ये ग्राहकांनी पीएनजीचाच वापर सुरू करणं अनिवार्य असणं गरजेचं आहे। अन्यथा 3 महिन्यांच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बंद केला जाईल असा आदेश केंद्र सरकारनं काढला आहे। बातमी भिवंडीची आहे। भिवंडीमध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे। पेट्रोल संपणार या अफवेमुळे नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। मध्य पूर्व भागात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन बाजारावर अर्थातच जाणवतोय। एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम असल्यानं अकोला शहरातील अनेक गॅस पंपांवर सध्या गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। यामुळे ऑटो चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। काही ठिकाणी गॅस करता वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत। बहुत परेशानी आ रही है। एक घंटा लाइन में लगना पड़ रहा, कभी खत्म हो रहा, कभी नहीं मिल रहा, भाड़े चल जा रहे हैं, हमारा धंधा कुछ ही नहीं हो रहा। इतने परेशान हो गए हमका, बहुत परेशान हो गए। 1.5 तास लागून राहिला नंबर भरायला गॅसपर्यंत, पंपापर्यंत। कधी कधी इथपर्यंत येतो आणि ते टँकर खतम होऊन जाते। अशी बी पोझिशन झाली आणि एवढ्या उन्हात आम्ही उभे राहतो आणि दिवसभर सर्व ॲटोच्या भरोश्यावर खर्च आहे। काय करावं, सर्व मुलाचं शिक्षण हे ते सर्व पाहावं लागते। इराण अमेरिका तणावाचे पडसाद नांदेडमध्ये उमटतायत। पेट्रोल पंप बंद आहेत, नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे। मी डिझेलसाठी इथं आलेला आहे। हळदीचं शेतातलं काम चालू आहे। डिझेलची टंचाई खूप आहे, तरी सरकारनं डिझेल उपलब्ध करून द्यावं। शेतकऱ्याची समस्या खूप आहे, कारण एवढे जे आहे तितकी रांग जे आहे ते सगळे शेतकऱ्याचे आहे। हदगाव तालुक्यामधून रावणगाव या गावून आले आहोत। आता आम्ही आलो आहोत बारडला। हदगाव पासून एक 50 किलोमीटर लांब पर्यंत आलो आम्ही डिझेलसाठी। आता आमच्या हळदीचं हळद उपडणं काढणं चालू आहे, हळद फोडणं चालू आहे। त्या हळद फोडणीसाठी आम्हाला ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद फोडावं लागते। हळद फोडण्यासाठी आता आम्हाला डिझेल उपलब्ध नाहीये। डिझेल उपलब्ध नसल्यामुळे आता आमची हळद काढणं थांबलेली आहे। तर आम्ही आता 50 ते 60 किलोमीटर लांब पर्यंत डिझेल नेण्यासाठी इथपर्यंत आलेले आहोत। त्या डिझेलच्या सहाय्यामुळे आमची हळद रुकलेली आहे। इथपर्यंत जरी आलो तरी आम्हाला आता डिझेल पुरेसे भेटत नाहीये। सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। आपल्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा घटना निदर्शनास येत आहेत की पेट्रोल पंपासमोर मोठ्या प्रमाणावर इंधनासाठी रांगा लागलेल्या आहेत। मी सर्व नांदेडकरांना हे आवाहन करू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलचा साठा उपलब्ध आहे। आपण कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता विनाकारण पेट्रोल पंपावर रांगा लावू नये आणि पेट्रोल पंप चालकांनाही आवाहन आहे की आपण केवळ इंधनाच्या टाकीतच आपण इंधन द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।